the beat. It's in my chest. हाय हॅलो नमस्कार. पर्वची दुनिया आणि फॅमिलीमध्ये मी समीक्षा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते. आज आहे गुरुवार. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे. तर मी सांगितलं चला आज आपण आपला गुरुवारचं रुटीन मार्गशीर्ष महिन्यातला तुमच्यासोबत शेअर करूया. आता जस्ट ऑफिसवरून आलेली आहे. मी जस्ट आता ऑफिसवरून आलेली आहे आणि मी सांगितलं आली आणि परवाची स्टडी वगैरे घेतलेली आहे. मी आज साडी वेअर केलेली आहे. बघा तुम्ही बघू शकता. मी आज ऑफिसला साडी घालून गेलेली. मी सांगितलं चला आज गुरुवार आहे. तर मी सांगितलं अशा आपण साड्या काही नेसल्या जात नाही तर मी सांगितलं गुरुवारच्या निमित्ताने आज साडी नेसू. तर मी आज साडी वेअर केली आणि आता आली ऑफिसवरनं. आणि दर गुरुवारी काय होतं माहीत नाही, दर गुरुवारी ट्रॅफिक लागते. आजही ट्रॅफिक लागली. मला 6:45 वाजले आज यायला. तर आज बघूया आजच्या पूर्ण दिवसात म्हणजे मार्गशीर्षचा गुरुवार असला की जसं जेवण वगैरे आपल्याला म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवायला लागतो, पूजा वगैरे करायची असते. बऱ्याच माझ्यासारख्या बऱ्याच ज्या वर्किंग असतील किंवा ज्या घरी असतील, ज्या घरी असतात त्यांना थोडाफार निवांत वेळ मिळतो. परंतु ज्यांना ऑफिस वगैरे हे करून पूजेचं पाठ वगैरे मांडायचं असतं त्यांना खूप धावपळ होत असते. अशीच धावपळ माझीही होत असते. तर अशा ह्या धावपळीत मी कशी सर्व मॅनेज करते आणि सर्व मी कसं करते किंवा जेवणाची वगैरे कशी पूर्वतयारी करून ठेवते ह्या सर्व गोष्टी मी आज ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा. चला तर आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मी आली आणि परवाची स्टडी वगैरे घेतलेली आहे. सर्व क्लीन वगैरे करायचं होतं ते क्लीन करून झालेलं आहे. आणि आता मला देवाला बत्ती वगैरे लावायची आहे. सकाळीच मी सर्व देवाचं क्लिनिंग वगैरे सर्व केलेलं आहे. आता देवाला बत्ती वगैरे दाखवते आणि म्हणजे नैवेद्यासाठी मी आधी काय काय तयारी केलेली तेही तुमच्यासोबत तुम्हाला दाखवते. तर इथे सकाळीच मी गाजर पूर्ण खिसून घेतलेला आहे. संध्याकाळी आल्यावर घाई होते म्हणून. आणि इथे भेंडी कापून ठेवलेली आहे. ही भेंडी काल रात्रीच कापून ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे ही पूर्वतयारी केलेली आहे. मुगाची भाजी करणार आहे. त्याला मस्तपैकी मोड आलेले आहेत, दाखवते तुम्हाला. इथे मूग आहेत, त्याला मस्त असे मोड आलेले आहेत. तर मुगाची भाजी करणार आहेच आणि अजून काय काय करणार आहे ते नक्की बघा. आणि त्याचबरोबर हा इथे सर्व किचनमध्ये पूर्ण मेसी झालेला आहे, पसारा पडलेला आहे. तर हा सर्व मला आधी क्लीन करायचा आहे. तर दिवाबत्ती लावायच्या आधी मी नैवेद्य वगैरे सर्व करून घेतलेलं आहे. काय पूर्वतयारी केली तिथं तुम्हाला दाखवलेलीच होती मी. आणि जेवणात बनवलेला आहे इथे गाजर हलवा. खूप कमी बनवलेला आहे गाजर हलवा. त्याच्यानंतर भेंडी फ्राय केलेली आहे आणि मुगाची भाजी बनवलेली आहे. तर असं जेवण बनवलेलं आहे. तर जेवण माझं बनवून झालेलं आहे. आता मी दिवाबत्ती करायला घेते. कारण पहिले नैवेद्य बनवून घेतलं म्हणजे नैवेद्य दाखवायला बरं पडतं. म्हणजे दिवाबत्ती करताना नैवेद्य दाखवायला लागतं म्हणून. आणि मी फक्त देवाऱ्यातच पूजा करते. मी पाठ वगैरे असं मांडत नाही. पाठ त्या घरी मम्मी मांडतात, त्या घरी मला जायचं आहे. तेही मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेन. आणि मी इथे देवाबत्ती करते आणि पोथी वाचून घेते. आणि दर गुरुवारी माझा उपवास असतो. बाकीचं मी बोलते तुमच्याशी. दिवाबत्ती करून झालेले नैवेद्य वगैरे दाखवले आहे आणि मी पोथी वाचून घेते. मी पोथी वाचते नंतर बोलते. माझं सर्व दिवाबत्ती वगैरे झालेली आहे, पोथी वगैरे वाचून झाली आहे, तुम्ही बघितलीच. आता वाजलेल्या 8:30 आणि आता मी चाललेली आहे त्या घरी जाते आणि तिकडे कशी पूजा वगैरे केलेली आहे तेही तुमच्यासोबत शेअर करते. आणि नंतर बाकीच्या गोष्टी तुम्हाला काही सांगते. लाईट वगैरे बंद करते. चावी घेते कारण चावी घेणं मेन इम्पॉर्टंट असतं. आता मी आणि पर्व चाललेला जातोय तिथे. मला दाखवते. हो, पर्वाला मजा चालू जाताना. पर्वा चालला आशीर्वाद. आता मी आलेलो त्या घरी आणि मला मध्येच टेलरचं काम होतं. टेलरकडून साड्या आणि ब्लाऊज शिवून दिले आहेत जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. ते चले पर्व ते दाखवते मी तुम्हाला घरी गेला. इथे पर्व आता मी आहे लिफ्ट मध्ये है ना. पर्व हाय कर ना. चला आता मी जातो.
आता आम्ही त्या घरी जाऊन आलेलो आहोत आणि आता आम्ही बसलोय जेवायला. जेवणात काय काय आहे ते तुम्हाला दाखवते. ही आहे भात, मुगाची भाजी, ही परवाचं ताट दाखवते. भात, मुगाची भाजी, त्याच्यानंतर ही वालाच्या शेंगा ज्या असतात म्हणजे घेवड्याचे गोळे त्याची भाजी मम्मीने दिलेली आहे, भेंडी फ्राय, पापड, लोणचं, गाजर हलवा आणि पापड आणि ह्या शेवया पण मम्मीने दिलेल्या आहेत. हे 2 आयटम आणि बुंदी रायता. एवढं सर्व जेवणात बनवलेलं आहे आजच्या दिवशी. आम्ही आता जेवण एन्जॉय करतो. उपवास आहे, भूक खूप लागलेली आहे. नंतर बोलते तुमच्याशी. साड्या ज्या आणल्या त्या दाखवायच्या, त्या दाखवते जेवल्यानंतर. आता आमचं जेवण वगैरे तर झालेलं आहे आणि तुम्ही बघितलंच मी आल्यावर म्हणजे जेवण वगैरे फटाफट केलं, कारण उपवास वगैरे असतो, त्याचं नैवेद्याचं जेवण करायला वगैरे खूप वेळ लागतो. तर मी आधीच जी पूर्वतयारी केलेली ती तर तुम्हाला सांगितलेलीच आहे, जसं की गाजर वगैरे किसून ठेवलेली, भेंडी वगैरे कापून ठेवलेली. कारण कसं होतं ऑफिसवरनं येताना वगैरे मग येतो आणि त्याच्यानंतर जर हे सर्व करायला गेलं तर खूप वेळ जातो आणि आपल्याला उपवास असल्यामुळे आपण थकूनही जातो म्हणून. आणि माझं ट्रॅव्हलिंगचं तुम्हाला माहितीच आहे, माझ्या ट्रॅव्हलिंगचा काही भरोसा नसतो, कारण कधी ट्रॅफिक लागेल हे काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे मी पूर्वतयारी करते. तर तुम्ही कशी पूर्वतयारी करतात, ज्या वर्किंग वुमन ज्या असतील, ज्या मला बघत असतील, त्या तुम्ही कशात म्हणजे उपवास वगैरे जे मार्गशीर्ष गुरुवार असेल ते कसे मॅनेज करतात, तर कमेंट्स करून मला नक्कीच सांगा. आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की 2 साड्या नवीन घेतलेल्या आहेत अजून, जे साडीचं कलेक्शन जे व्हिडिओ जो आहे तो त्या व्हिडिओमध्ये. तर त्या साड्या आज मिळालेल्या आहेत टेलरकडून, त्याही मी तुम्हाला दाखवते आणि त्याचे ब्लाऊज कसे डिझाईन केले तेही तुम्हाला दाखवते. तर ह्या 2 साड्या घेतलेल्या आहेत अशा, ही थोडी फॅन्सी अशी आहे, ब्ल्यू आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे. असा याचा पदर आहे. ह्याचा ब्लाऊज जो आहे ह्याचा ब्लाऊज ऑलरेडी डिझाईनच होता, त्यामुळे ह्याला एक्स्ट्रा अशी काही डिझाईन केलेली नाही. हा बॅकहुकवाला केलेला आहे फक्त, तर डिझाईनच ऑलरेडी तशी होती बॅकहुकची. तर हा असा ह्याचा ब्लाऊज आहे मस्त असं. आणि आणखीन एक साडी, आणि ही जी साडी आहे ही संदीपने दिलेली आहे घेऊन. नाही. आणि एक ही साडी आणि एक ही साडी मी घेतलेली आहे. हे नवीन काहीतरी पॅटर्न आलेला आहे असं. आणि ह्याचा ब्लाऊज आहे ग्रीन कलरचा. हा ग्रीन कलरचा असा ब्लाऊज आहे आणि ह्याला मी असं पट्टी लावून असं हे पॅटर्न केलेलं आहे. इथे थोडे असे बलून्स हे केलेलं आहे, बलून्स नाही, पफ केलेला आहे, त्याला पफ बोलतात. चले पफ. आणि ही साडी, आणि ही साडी जी आहे ही साडी भाऊबीजची आहे. माझ्या मामाच्या मुलाने म्हणजे अक्कूने जे पैसे दिले होते त्याची घेतलेली साडी आहे भाऊबीजची. आणि अजून जी संदीपनी पाडव्याला ओवाळणी दिलेली होती त्याचं अजून गिफ्ट घ्यायचं आहे. जेव्हा घेईल ते तुमच्यासोबत शेअर करेल. तर चला आता जेवण वगैरे तर झालेलं आहे, थोड्या वेळ जरा शतपावली करतो आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटेन. बाय.